पुन्हा भूकंप होईल का काय असा एक व्हिडिओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केलाय। फडणवीसांचा मी पुन्हा येईन हा वक्तव्याचा व्हिडिओ भाजपनं ट्विट केलाय। या व्हिडिओमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची टर्म संपताना विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये फडणवीसांनी मी पुन्हा येईन असं विधान केलं होतं। हे विधान खूप गाजलं होतं। हाच व्हिडिओ भाजपनं ट्विट केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, सत्तेची समीकरणं बदलणार का, मुख्यमंत्री बदलणार का अशी राजकीय चर्चा आता रंगू लागली। एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार का, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर येणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत। चव्हाणजी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? कारण हा वाक्य जे आहे मी पुन्हा येईन हे खूप गाजलं होतं आणि ह्याचं जे टायमिंग आहे, ट्विटचं टायमिंग हे खूप बोलकं आहे। हे पहा, आपल्याकडे 2-3 गोष्टी आपल्या समोर आहेत। शेवटी भाजपच्या अंतर्गत नेतृत्वामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्याबद्दल अटकली आपल्याला बांधता येतात, विश्लेषण करता येतं, काही अधिकृत काही बोलता येणार नाही। 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। काल प्रधानमंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला, ते बराच वेळ महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत होते। त्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, तिथेही भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाबद्दल त्यांची चर्चा झाली। तर कदाचित मराठा आरक्षणाचा तोडगा काढण्याबद्दल असेल आणि तिथे केंद्राने त्यामध्ये हस्तक्षेप करायला साफ नकार दिला। आता या 2 दिवसाच्या घटनाचक्रामध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी काही संकेत दिले का की काही नेतृत्व बदल करावा लागेल किंवा होणार आहे, आणि मग आपापल्या क्लेम मांडायचा प्रयत्न भाजपने केला असेल। काल राधाकृष्ण विखे पाटलांनी एक शिर्डीचा दौरा केल्यामुळे त्यांनाही वाटतं की आपलाही विचार होऊ शकतो, आणि अजित पवार बऱ्याच दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। तर त्यामुळे एकच संकेत आपल्याला काढता येतो की काल आणि परवा 2 दिवसाच्या प्रधानमंत्र्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यांतर्गत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांतर्गत काही चर्चा झाली का, आणि त्यातून मग देवेंद्रजींना काही संकेत मिळालेत का किंवा प्रधानमंत्र्यांनी काही संकेत दिलेत का की बदल होऊ शकतो, आणि मग बदल झाला तर मग कोण होणार, भाजपचा आणखी कोण नेता होणार का अजित पवार? म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांमध्ये पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली आणि त्यांनी सांगितलं की मी हा व्हिडिओ पाहिला नाही। नाही, ठीक आहे, ते इतरांनी सर्वांनी पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ हा भाजपच्या अधिकृत हँडलवरून आलेला आहे आणि त्यावर देवेंद्रजींची अधिकृत रिॲक्शन काय आलेली नाही। बरोबर, म्हणजे आपल्याला त्यांच्या मान्यतेने दिला असेल असं एक समजायला काही हरकत नाही। आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधतो, प्रवीण दरेकर भाजपचे नेते त्यांनी आता प्रतिक्रिया देताना सांगितलं की कुठल्याही कार्यकर्त्याला आपला पक्षाचा नेता मुख्यमंत्री झालेला आवडेल। म्हणजे पण शेवटी आज भाजपमध्ये कोण मुख्यमंत्री व्हायचं हे केंद्रीय नेतृत्व म्हणजे नड्डा असतील, शाह असतील किंवा शेवटी प्रधानमंत्री ठरवतील। त्यांनी काय ठरवलंय का, हा खरा प्रश्न आहे। त्याचं मला वाटतं एकनाथजींना थोडंसं त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे की अशा प्रकारे भाजपनी अधिकृतपणे त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या हँडल ऑफिशियल हँडलवरनी का केलेलं आहे। एक संभ्रम निर्माण झाल्याबद्दल काही शंका नाहीये। आणि जे आम्ही ज्याबद्दल बोलतोय की बाबा आज महाराष्ट्राचं महत्व लोकसभा निवडणुकीला पाहता एकनाथजींच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणुकीला सामोरं जाईल का याबद्दल आजच्या मनात शंका आहे, आणि ती शंका मला वाटतं भाजपच्या नेतृत्वाच्या मनात ही आहे। आणि आता आरक्षणाच्या प्रश्नामध्ये त्यांनी इतकं स्वतःला गुरखुटून घेतलेलं आहे, त्यामुळे कदाचित पुन्हा एकनाथजींचा बळीचा बकरा करायचा निर्णय भाजपने घेतला असेल। आणि आणखीन एक मुद्दा की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं संपूर्ण राज्य ढवळून निघालेलं आहे, आणि अशा ह्या सगळ्या वातावरणात ही काय खेळी असू शकते? काही खेळी म्हणता येणार नाही, कारण तर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन दिलंय, शपथ घेतली की मी प्रश्न सोडवतो म्हणून, आणि त्यामुळे आणखी किती दिवस आपण लोकांना फसवत राहणार आहे? निश्चितच देवेंद्रजींनी आरक्षणाबद्दल काय केलं तर आपल्याला सर्वांना निश्चितच। चव्हाणजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण एक महत्वाची बातमी, महाराष्ट्र भाजपनं ते ट्विट डिलीट केलेलं आहे। मी पुन्हा येईन असा व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा ट्विट केला होता महाराष्ट्र भाजपनं, मात्र आता ते ट्विट डिलीट केलेलं आहे। बघा चव्हाणजी, काही वेळातच ते ट्विट डिलीट करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे, काय सांगाल? मला वाटतं की एकनाथजींनी तक्रार केली असेल वर,
आणि त्यामुळं हा निर्णय होतोपर्यंत असे काही हे चर्चा होऊ देऊ नका. त्यामुळं मित्र पक्षांचं नीतीधैर्य खचतंय हे त्यांना लक्षात आलं असेल. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तक्रार केल्यानंतर डिलीट झाले. एकदम घेऊन टाकायचा. असं काय मित्रत्वाचे संबंध बिघडवायचं काय कारण नाही. म्हणजे हे का केलं काय माहिती नाही. मला वाटतं की बदलायचा निर्णय झाला असेल पण कुणाला करायचं हे निश्चित नसेल. त्यामुळे आपापला क्लेम सगळे ठोकतायत तिथं आणि भाजपनी आपल्या पक्षाचा आपल्या नेत्याचा क्लेम ठोकलेला आहे. तीव्र प्रतिक्रिया उमटताच भाजपनं लगेच कृती केली आणि ते ट्विट डिलीट केलं. मग मुख्यमंत्र्यांनी खरंच तक्रार केली असेल असं वाटतंय तुम्हाला? निश्चित आहे, त्याशिवाय होणार नाही. कारण संभ्रम निर्माण झाला होता ना, निश्चितच झाला होता. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपकडून संभ्रम निर्माण करण्यात आला, तो व्यक्त करण्यात आला, यामध्ये शंकाच नाही. पृथ्वीराज चव्हाणजी, अगदी सविस्तरपणे तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधला आणि एकदा सविस्तर प्रतिक्रिया नोंदवलीत, त्याबद्दल धन्यवाद. बघा, पृथ्वीराज चव्हाणांनी आता साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली असेल आणि त्यानंतरच भाजपने ट्विट डिलीट केलंय. संभ्रम नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल, तक्रार केली असेल आणि त्यानंतरच भाजपनं हे पाऊल उचललं आणि त्यांनी ट्विट त्वरित डिलीट केलं, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी केली. बघा, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की ज्या ट्विटमुळे, भाजपच्या ट्विटमुळे संपूर्ण राजकीय पटलावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, ते ट्विट काही वेळातच डिलीट करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. मी पुन्हा येईन हे फडणवीसांचं एकेकाळी गाजलेलं वाक्य, त्याचा व्हिडिओ ट्विट केला होता भाजपनं. मात्र प्रतिक्रिया उमटताच ते ट्विट डिलीट केलं. दरम्यान मी फडणवीसांचा व्हिडिओ पाहिला नाही, अशी पहिली प्रतिक्रिया माध्यमांमध्ये साम टीव्हीकडे मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदेंची साम टीव्हीला ही प्रतिक्रिया आहे. मी तो व्हिडिओ पाहिला नाही असं मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. जेव्हा साम टीव्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा फडणवीस शिंदेंनी माध्यमांमध्ये पहिली प्रतिक्रिया ही साम टीव्हीला दिली आणि त्यांनी सांगितलं की हा मी व्हिडिओ काही पाहिला नाही. ही शिंदेंची पहिली प्रतिक्रिया सामवर होती. बघा, फडणवीसांच्या व्हिडिओवर शिंदेंची प्रतिक्रिया की मी व्हिडिओ पाहिला नाही, व्हिडिओ बघावा लागेल असं मुख्यमंत्री बोललेले आहेत. आणि माध्यमांमध्ये पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीकडे नोंदवली. मी व्हिडिओ पाहिला नाही, तो व्हिडिओ बघावा लागेल असं मुख्यमंत्री बोललेले आहेत. मी पुन्हा येईन असा व्हिडिओ भाजपनं ट्विट केला होता. या ट्विटनंतर साम टीव्हीनं संपर्क साधला होता मुख्यमंत्र्यांशी. तेव्हा मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया होती की मी व्हिडिओ पाहिलेला नाही, व्हिडिओ बघावा लागेल. गोष्ट अशी आहे की सध्यासुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत. आता आपलं लवकरच इलेक्शनसुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे. ओके, थँक्यू. बघा, दुसरीकडे उदय सामंत काय म्हणतात, ट्विटरवरून सीएम बदलण्याचे संकेत दिले जात नाहीत असं मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणतात. उदय सामंत यांची भाजपच्या ट्विटरवरील प्रतिक्रिया आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशवजी, आपण बघतोय काही वेळातच ट्विट डिलीट करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. का ट्विट डिलीट केलं? हॅलो, हा, माझा आवाज पोचतोय? पोचतो बोला. हा, केशवजी, जो काही वेळापूर्वीच ट्विट केलं होतं भाजपनं, मी पुन्हा येईनचा तो गाजलेला वाक्य आणि तो व्हिडिओ काही वेळातच डिलीट करण्याची वेळ भाजपवर आली. नाही, असं आहे की मी आता ट्विट मी सुद्धा केलेला आहे. भारतीय जनता पार्टी यांनी पहिल्यांदा देवेंद्रजींचा काही विचार पोस्ट केले नाही, तर भारतीय जनता पार्टी ट्विटर असेल किंवा अन्य सोशल मीडियाचे माध्यम असतील, या माध्यमावरती माननीय देवेंद्रजींचे विचार हे नियमितपणे मांडत असते आणि कार्यकर्त्यांना त्याचा प्रेरणा मिळत असते. त्यामुळे अशा प्रकारचा तेवढाच अर्थ बघितला जावा, त्याच्यातनं राजकारण केलं जाऊ नये, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका मी मगाशीच मांडली. पण या सगळ्या भूमिकेतनं जर कोणी राजकारण करत असेल सगळं आणि कोणाला अन्य काही राजकारण करू पाहत असतील तर त्यातनं ते डिलीट केलं गेलं. त्यामुळे उगाच या विषयावरनं राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, एवढीच त्यातली भूमिका आहे. हा, केशवजी, ट्विट डिलीट केलं असलं तरी मी पुन्हा येईन हा गाजलेलं वाक्य आहे आणि त्याच्यावरनं संभ्रम होणार, त्याच्यावरनं चर्चा तर होणारच आहे. तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीकडे प्रतिक्रिया नोंदवली, त्याबद्दल धन्यवाद.